माता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि या पुण्यभूमीमध्ये आपण कार्यक्रम करतो अशा सर्व रसिकांना, मायबापांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी महाराजांचा पोवाडा आपल्या समोर सादर करतो. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे, करुण्य प्रारंभे, तफावर थाप तुंतुण्यात, तफावर थाप तुंतुण्यात, शाही रहा महाराजाचा त्रास, शाही रहा शिव प्रभूचा त्रास, शिव प्रभूचे गातून निघाली, एवढे राजे झाले, महाराजे झाले, कुठल्याच राजाची जयंती नामेची एवढ्या मोठ्या प्रमाणात साजर होत नाही, तेवढ्या मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजर होते. याचं कारण काय? तर शिवाजी राजांची लढाई कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हती, ती एक राजकीय लढाई होती. शिवाजी राजांच्या फौजेमध्ये सर्व जाती धर्माची माणसं होते. अरे वीर होते, रामुष होते, साळी होते, माळी होते, तेली होते, तांबुळे होते, वडार होते, तेच नव्हे तर मुसलमान सुद्धा. शिवाजी राजांचे अंगरक्षक हे मुसलमान होते आणि त्यातलाच एक हिरा तो म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे यांच्या घरी लग्न, दारामध्ये मांडव सजलेला आहे, नवऱ्या मुलाला हळद लागलेली आहे, सुवासिनीची धावपळ चालू आहे, मंगलवाद्य वाजत आहे आणि एवढ्या तानाजीच्या पत्नीला कळालं, मावळे गडावून आले पण ते लग्नाला न थांबता लढायला निघाले. तानाजीची पत्नी घराच्या बाहेर आली आणि आपल्या पतीला म्हणत आहे, अहो मी ऐकलं ते खरं आहे. काय ऐकलं? तुम्ही म्हणे लढायला चालला? हो. काही अक्कल आहे? काय म्हणालीस? अहो कसं नाही, 4 दिवसात मुलाचं लग्न आलंय, मुलगी नक्षत्रासारखी, एवढं कार्य पार पाडा नंतर लढायला जा. अगं वेडे, मराठ्याचा धनी संकटात असताना आम्ही लग्नात बरबाद करून आम्हाला मिरवणं शोभलं जात नाही का? कपड्यां माझे. आणि तानाजीच्या पत्नीनं जबर न करता पोशाख आणून दिला. रणांगणात जाणारे आपल्या पतीच्या कपाळाला कुंकुम तिलक लावत आहे, ती ओवाळत आहे. यशवंत व्हा, जयवंत व्हा. ओवाळत असताना ताटातली निरंजनी दिसली, तुपाचा गराटा जमिनीवर कोसळला. नका हो, तुम्ही लढाईला जाऊ नका. तुम्हाला ओळख असताना ताटातली निरंजनी दिसली, तुपाचा करंट जमिनीवर कोसळला. अपशकुन झाला हो, अपशकुन झाला. तानाजी हसले, खुळचट आहे. अरे बाईच्या जातीला अक्कल नसते, त्यात काही खोटं नाही. अगं ताटातली निरंजनी दिसली म्हणजे आम्ही काय मेलो? तुला भीती वाटत असेल. तानाजीनं आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसलं आणि सांगितलं, मी परत तारणतर लाव येतो आम्ही. सूर्याजी मामा हर 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 हर. तानाजी वीरच चाललेला, तानाजी वीरच चाललेला, सूर्याजी बंधू संगीला, शेलार मामा होता जोडीला. कोंढाणा किल्ला घेण्याला, किल्ला घेण्याला किल्ल्याची माहिती घेण्याला तानाजी आणि सूर्याजीने विचार केला, या किल्ल्याची माहिती घ्यायची, मग ही माहिती मिळणार कुठं? तर किल्ल्याच्या पायथ्या शासनाला गोळीबार. किल्ल्याची माहिती घेण्याला
यांनी वेश बदलला. अंगामध्ये तिळकटबंदी, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा, हातात पेटलेला पोत आणि हे दोन्ही भाऊ गोंधळी बनून कोळीवाड्यात आले. कोळीवाड्यात येतात कोळ्यांना कळलं गोंधळी आलाय गोंधळ. आणि या दोन्ही भावांनी गोंधळ चालू केला. कसा म्हणा कुठं तुळजापूरचे आई, तुळजापूरचे आई, आज तू गोंधळाला गोंधळात माणसं शांत बसलेली. तानाजी म्हणत रे सूर्याजी, आणि हे बसलेले झोपीत एक जागे पाहण्यासाठी यांना दिवचू का? अरे दिवस, अरे जरा दिवचू का दिवस? आम्ही गोंधळी गोंधळी. तानाजी म्हणत आहे आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही नाकाची गोंधळी, आम्ही भैरीची गोंधळी, आम्ही शिवाजीचं गोंधळी, आम्ही शिवाजीचं गोंधळी, आम्ही. हे सूर्याजी काय झालं? शिवाजीचं नाव काढल्याबरोबर त्या कोपऱ्यात कशी चुळबुळ चालू झाली. वय 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 ते म्हणतात ते गोंधळी नाही, काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय. आपलं सोंग उघडं पडल्याशिवाय राहणार. यांना कळलं नाही पाहिजे आपण कोण आहे. आपण एक काम करू, गोंधळ बघू. हा कुठं पुन्हा गोंधळ चालू झाला. पुन्हा माणसं शांत बसलेली पाहतात. अरे करून ते कटून आपण कोण आणि काय करायला हे सूर्याजी. अरे हनुकाईच्या मुस्कारात, अरे हनुकाईच्या मुस्कारात, अरे कशी छोटं मोठी कोळी दचकले. अरे गोंधळी नाही, काही वेगळाच प्रकार. मग तानाजी सूर्याजीने सांगितलं आम्ही कोण आहे. किल्ल्याची माहिती घेतली आणि तानाजी व आपले मावळे किल्ला सर करायला लागले. हलकासा मावळा गडावर पोहोचला, तोड झाडाला बांधला. एक मावळे गडावर चढायला लागले. 300 मावळे गडावर पोहोचले, पण तो दोन एका कपिला घासत होता. कपिला घासणारा दोन तुटला. लटकलेली 60 मावळं तरी कोसळून खलास झाली. वर आपली माणसं आहेत 300, शत्रूंची फौज 1800 आणि या कत्तली कापाकापी चालू झाली. आणि याच मध्यरात्रीमध्ये त्या उदयभानानं जरा टाकलेली आहे. तो कमल कुमारी पशी आला आणि उदयभान म्हणत आहे तो तुम हो कमल कुमारी, आओ आओ मेरी बेगम. क्यों डर लगता है? यहाँ कोई नहीं आएगा, कोई नहीं बचाएगा. हाँ सुना था भगवान गोपाल कृष्णा ने द्रौपदी को बचाया, लेकिन यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा, कोई नहीं बचाएगा. कौन आता है हमारे सामने? तुझा बाप हजर आहे उद्या. आणि हे शब्द उदयभानाच्या कानावर पडतात. आणि या तुटलेल्या कड्यातून यायला यमाला भीती वाटे. हा कोण असेल? हो ऐकून होतो, शिवाजीच्या फौजेत एक निधड्या छातीचा माणूस. कोण तू? तानाजी तर नाही. होय तानाजी म्हणत्या त्या देहाला. उद्या आलोय तुझा समाचार घेण्याला. तर तानाजी ये वीरा ये, हा गड तुला घे, तू किल्लेदार, मी तुझा सेवक. चल दिल्लीच्या दरबारी मुजरे करू. उदयभानाने तानाजीला किल्लेदार बनवला. म्हणून तानाजी मालुसरेंनी शिवाजी राजांना सोडलं. तो काय मोगलांना मिळाला? आहा पचकरणाला तानाजी थुकला आणि सांगितलं अरे उद्या, अरे कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर कुत्रा गोंडा घोळतो ती अवलाद माझी नाहीये. भगव्या झेंड्याचा शिपाई आहे मी. असेल तुझ्या हिंमत तर लाव मनगटाला. आणि काय घडलं म्हणाल? तानाजीवर वाढ त्याने केला.
अंगाला शेल्यावर घेतो वाराला उदय भांचा जबर हातल्याला तानाजीचा हात उडलेला इंच इंच जखमा अंगाला 350 पठाणांना जमीन दोस्त करून तानाजी उदय भाण्याशी लढत होता इंच इंच जखमा अंगाला रक्ताने वीर नहालेला वर्णी वाढ उदय भाण्याचा त्या खवळलेल्या उदय भाण्याने तानाजीच्या अंगावर वार करतात ती उदय भाण्याची संश तानाजीच्या छातीमध्ये घुसली ती कार कार कापी तानाजीच्या बुद्धीमध्ये घुसली गेली तानाजीचा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला उदय भाण्याला लात मारली मरगट्टे हमसे टकराता है उदय भान चुकून हसत जातो एवढ्यात उदय भाण्याच्या कानावर पाठीमागून आवाज आला अरे हे माझ्या बकरीचा अवलादी अरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या माझ्या पोराला लात मारून चालला कुठे हिजड्या हिम्मत असेल तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर उदय भान पाठीमागे ओळख पाहतो तर काय 80 वर्षाचा शेलार मामा आपल्याला आव्हान करत आहे उदय भान मामाच्या अंगावर येतो एवढ्यात मामाने काय केलंय मामांनी मारलं बुटाला दंड खाऊन केलं वाराला दंड खाऊन केलं वाराला उपचिता उदय भाण्याला छातीवर मामा बसलेला दातांना कोरड्या नरडीला अरे माझा पोराला लात मारून चालला होता आता तुला जिवंत सोडणार नाही इकडं मावळे पळायला लागलेले पळून जाणाऱ्या मावळ्याला सूर्याची म्हणत आहे अरे पाप पडला म्हणून पळताय कुठं किल्ल्याचे दोर तोडलेले आणि जायचं असेल तर उड्या मारून मरावं लागेल त्यापेक्षा लढून मरा सर्व पठाणांना राजपुतांना कळलं उदय भान खलास झाला सर्वांनी शरणागती पत्करली माझ्या शिवाजी राजाच्या फौजेत प्रेम होता जो शरण आला त्याला मरण नाही गवताची गंजी पेटली शिवाजी राजांना इशारा देण्यात आला इकडे रावसे म्हणत आहे मासाहेब माझ्या तहानानं गड घेतला मासाहेब माझ्या तहानानं गड घेतला येतो शिवाजी राजे दौडायला लागले पण इकडे गडावर काय घडलं म्हणा रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आपल्या पोराला पाहता शेलार मामानं मिठी मारलेली आहे ताना महासाहेबांना जर विचार शेलार एवढ्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आपल्या भावाला पाहता सूर्याजीला मिठी मारलेली आहे दादा राजानं जर विचारलं माझा तहाना कुठे तर मी काय सांगणार दादा दादा बाळरायबानं जर विचारलं काय सांगू जाऊन वहिनीला कस सांगू जाऊन वहिनीला दादा दादा तुला वहिनी जाऊ नको म्हणत असताना तू येताना वहिनीच्या कपाळात कुंकू पुसून आला दादा वहिनी तुम्ही तुमचा कपाळाला कुंकू लावू नका त्या तोंडाला सांगणारे दादा त्या तोंडाला काय सांगू जाऊन वहिनीला
या किल्ले कोंढाण्यासाठी तुम्ही आम्हाला सोडून गेला. मावळ्यांना रडू नका, डोळे पुसा. आजपासून या गडाचं नाव बदललं. आजपासून या गडाचं नाव गड आला पण माझा सिंह केला. सिंहगड, सिंहगड, सिंहगड. धनाजीची तुकडी उचलली, पालखी भरण्यात आली. राजे परत गडावर आले आणि राजांनी शिवकालीन शाहीर राजकिनदास यांना बोलून घेतलं आणि राजे म्हणत आहे, शाहीर, माझ्या तहानानं केलेल्या पराक्रमाचा गाथा मासाहेबांना ऐकवा. यावेळी शाहिराचा डब खणाला. शाहिराचा डब खणाला. पूर्ण कडून शाहिरी साज आला. देशमुख गुरु लाभला. ज्यांची शाहीर मी आपल्या समोर सादर करत आहे असे सिंहदलकर शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. देशमुख गुरु लाभला, साधव गुरु लाभला, चंदन शिवे देती आशीर्वाद. आणि माझं गाव जालना जिल्हा मंठा तालुक्याला मुकामी वजर संकटेला. शाहिरांनी साज चढविला. शाहीरचा धोका तो पोहण्याला. आणि आम्ही आमचे खांडगे सर, प्रकाश खांडगे सर, ते सदैव